अशा वेळा जो श्वासवास होतो तेवढाच फक्त जातो, बाकी सगळं तसंच राहतं. याला दुसऱ्या अध्यायामध्ये अशी ओवी आहे, उपाधी माझी गुप्त. फक्त याच्यातलं पाया पडून सांगतो, चैतन्य जातं, बाकी काही जात नाही. आता याच्यात काय, तुमची पापणी खालीवर होती, चैतन्य आहे. तुम्ही माझ्याकडे बघता, हे चैतन्य आहे. तुम्ही विठ्ठल म्हणता, चैतन्य आहे. आणि चैतन्य गेलं की शरीर, गाडी, बंगला, पैसा जागेच्या जागेवर आला. तुम्ही काय करा, हाच जागेवर आला, हा कुठे जाणार? हा जात नाही, याला लोक नेतात. नाही तर हा मस्त अंगणात पडतो, कोणचं एक नाही दोन नाही. मग शरीर जात का? नाही. देह जातो का? नाही. आत्मा जातो का? नाही. मग चैतन्य जात का? राहतो. जातात. चैतन्य गेल्याशिवाय आता आपल्याकडे सगळ्यात चुकीच्या पद्धती आहे. जिवंतपणी माणसं भेटायला येताना येत नाहीत, आणि माणूस मरायला लागला का पाहुणे उठलेच. केळण, बोरण, सफरचंद, आपण कमी, हे चला. 6 महिने झाले म्हातारीला दात नाही, तू कौट घेऊन निघली. तुला तिचा मेंदू बाहेर काढायची का? तुला कळत ना? चालली केळं, बोरं, चला. मुले बाकीच्या बाया भेटायला, अशी बाई मारायला ना. आणि भेटायला गेलेल्या महिला देण्यात तेव्हा कधी प्रेत आजारी माणसाच्या पायाजवळ बसू नये. मूर्खपणा करीत जाऊ नका. त्याच्या डोक्याजवळ बसावं, त्याला राम म्हणायला. तुम्ही इतक्या दरिद्री गेली का पायाजवळ बसते? बरं गप मारायचं ना, गप तर बसतच नाही, लगेच पायाला हात गार पडले. तू कोणत्या कॉलेजला होती? पाय गार पडले, म्हातारी मरती, हे तुला कोणत्या प्राध्यापकाने शिकवलं? दुसरी लगेच नाकाचा शेणा पाय करला. आता चांगल्या चांगल्या साड्या लपून ठेवा, कानातलं पायातलं काढून घ्या. तिसरी लगेच कानाची पाळी पाहते, वाकडी. पुरीला बोलवा, आले बाई पोरी. पुरी आले म्हणजे काय सुईच्या ना आल्या. केळं, बोरं, सफरचंद पिशी भरून म्हातारीला भेटायला. आणि त्यांनी पाहिलं म्हातारीजवळ बाया बसले. त्यांना वाटलं म्हातारी मला मी पुरीने केळंच फेकून दिले, आणि मोठ्यानं वाढल्या. लोकांना वाटलं म्हातारी, म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पुरीकडे पाहिलं, आणि मिळेल म्हातारी. पोरगी म्हणली, माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं म्हातारीनं. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घालवली. तू जर 15 दिवस लेट आली असती तर म्हातारी झेडपीचं मतदान करून गेली असते. तो एक मत घालवलं. अरे या सगळ्या गप्पा आहे, गप्पा आहे. आणि हा सगळा तमाशा जी करते तिचं नाव माया आहे. लोक खाजव माय वर बीर काय नाही, स्वर्ग बीर ते तुमचं तुम्ही पहा. ते माया बजेट मध्ये बसत नाही. माझं स्पष्ट मत आहे, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तडफडून मारा हे नरक आहे. जीवन क्षणिक राहते. जीवनाचं काय, तुम्ही अभ्यास करा. आज 15 दिवस झाले, अजून अजितदादांचं जाणं लोकांना खरं वाटत नाही. खरं का खोटं वाटत? वाटलं नाही. माणसं कर्तृत्वाने शिकत राहतात. आता वर्ष होऊन गेलं रंगादाराला, पण अजून 24 वर्ष. पण कीर्ती माग तशीच आहे ना. असं काही चालत असते का? उद्या हे आणि काही लोक आपलं बावळतो कधी मारायचं. मग आता काय टाइम आला. जीवन अनमोल आहे. तुम्ही असं समजू नका. वाक्य आहे का तुम्ही इंद्रिकेचं? ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार चांगला.
महिला मंडळ ज्याचा शेजार चांगला ते घर चांगलं. आजपासून शेजारच्या बाईला आपल्या घरात एंट्री नाही. तिला मला नाव सांगा. ती सांगितलं मी इंद्रिकेचं कीर्तन ऐकलंय आपलं जमणार आहे. ती म्हणली माणुसकी सोडून दिली मी माणूस. तुम्ही म्हणाला असं का तर काही बायांना सकाळी काही काम नसतं. ते येते त्याच्या घरात तोंड घालीत राहते. सहज जाते असं नदीला जाऊन बसणार खडक मोकळायला इकडं कुठं चालली खबर. तुम्हाला वाईट वाटेल नाही म्हणलं शेजारची बाई 5च मिनिटं घरात आली तुम्हाला पटणार नाही. कैकेयीला विधवा जायला लागला. केलं का अभ्यास तुम्ही? कैकेयी इतकी विद्वान स्त्री नव्हती. रामाला तिने स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार दिला होता. पण मंथरका नावाची बाई शेजारी घरात आली. रामायण उलट फिरलं. दशरथ मेला पण कैकेयी गेलेला आहे. का कैकेयीला मोह झाला होता माझा गादीवर बसावा. शेजारची बाई घरात नको. ती म्हणली ना साखर उचली लागते वाटी सगळं तुला दे पण तू पाय आमच्या घरात लावला. हसण्यावर नेऊ नका. आज 80% लोकांचं जीवन मित्रांनी संपवलंय. आईचं दूध वाईट नाहीये. वडिलांचे संस्कार वाईट नाहीये. हे ध्यानात ठेवा. आईचं दूध वाईट नाहीये. कोणत्याच माऊलीचं दूध ते अमृत आहे. ते वाईट नाहीये. मित्र दारू पितोय आणि बायकोला मारतोय हे कुणालाच माहित नाही. मित्राला माहिती आहे. त्याला मित्राला सांगितलं पाहिजे ती मुलगी नेऊन घाल. घटस्फोट घे दुसरी कर. पण उद्या जर त्या लोकांच्या लेकराचा फटका बसला आणि ती जर गेली तर तुझी खानदान जाईल. हा सल्ला मित्रांना दिला पाहिजे. तुमचं काय मत आहे? काही बोल नेऊन घाल. नाही पटत ना नेऊन घाल. पण मित्राचीच इतके नाव आहे की होऊन जाऊ दे मी आहे अशी म्हणणारे दोघं जण येत. त्यामुळं वाटलं झालं. तुमचं काय मत आहे? एवढे शेत आता हे तुमच्या भागात कंपनी एवढे शेत मिसरूड नाही. मिसरूड कचाकच नाही. ते हातात एवढीचे कपडे भाडे 3000 रुपये कमी त्यात. एवढे फुल टाईट झाले. चौघ झालं आणि मोटरसायकल बसली. समजतो कुठं बसला असं कॅरेज तंगड्या फाक्या धडाकलं. दोन्ही बॉल सटाकले मी आलो आणि त्याच्या डाव्याला इंग्लिशचं प्रवचन ठेवलं. काय वाद सांगू का मी डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का मग बॉल सटाकण्याची ओवी कुठं आहे? खरं का खोटे? मित्र दारू पितोय त्याला मित्राला सांगितलं पाहिजे एक तर दारू सोड नाही तर दुसरी सोड. सोड दारू नाही तर दुसरी सोड. तो म्हणला का नाही दुसरी लागायची का? आयुष्यात माझ्या आईने कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला पण माझ्या बापाच्या दारूमुळे माझी आई कामाला जाते आणि जाताना माझी आई बांधावर जेवायला बसली ना तर लोणचा भाकरीला चोरते आणि माझी आई अपमानाचं जगते. माझी गुजीरवाणी मुलगी आहे. 9वीला आहे. अख्ख्या वर्गात हुशार आहे. पण तिला 50 रुपयाची प्रयोगही नाही म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते आणि वर्गातली सगळी मुलं तिला हसतात आणि हसतात तर माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते. आईला म्हणते आई शिकायचं नाही. आई मला नाही शिकायचं. आई म्हणते बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई पोरगी म्हणते आई मला वही नाही आहे. आई बदल सोडते. पदरातली 50 रुपयाची नोट काढते आणि मुलीच्या हातात देते. मुलगी 50 रुपयाला मिठी मारते आणि आईला कवळे मारून आईला म्हणते आई मी तुला 80 मार्क पाडून दाखीन. मी नापास होणार नाही. पण माझ्या बापाच्या दारू पुढं मला लोक पोरं हसतात याचं वाईट वाटतंय. आज आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतोय पण 80% लोकांचं जीवन मित्रांनी बरबाद केलंय. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोला ते इंद्रिकर बोलत लगेच त्याची क्लिप लगेच त्याची बातमी मी असतो माझ्या मुळावरच उठेल लोक आणि माझ्या लोकांना राग येतोय पण वस्तुस्थिती खरी होते का? हो राग येतोय लोकांना. राग येतो म्हणजे मागच्या आठवड्यात युट्यूबला असं टाकलं होतं
मला पेशंटचे कपडे घातले आणि मी आजारी आहे. खाली लिहिलं इंद्रिकरांनी अखेरचा श्वास घेतला. मग आता मी मेल्यावर शेतीतला परत 5-6 दिवसापूर्वी एकानं असं टाकलं इंद्रिकर रस्त्याने चालले नियल्पी ट्रक आली मोठी आणि माया होता टाकलं. मी 2दा मेलो या महिन्यात आणि गुन्हा एकच फक्त काय जीवनाची अवस्था झाली. लोकांना राग येतोय आमच्या वर्गाचा, पण महाराज समाधान नावाची गोष्ट घरात राहिलीच नाही. नुसता पैसा आहे पैसा. 4 घरांमध्ये 4 खोल्यांमध्ये 4 मोबाईल चालू आहेत. कोण कोणाशी बोला ना. नवरा बाहेरून आला तर बायको पाणी देत नाही, फ्रीज उघडते. फ्रीज मध्ये काय असतं रे पप्पांचं? खंब्या. काय जेवण आम्ही बोललो का लोकांना खचवलं. मग ते बाईने लगेच बर्फाचा खाडा टाकायचा नवऱ्याला द्यायचा. देणार तिघी जण यायची आणि तिला विचारलं नवऱ्याला दारू का देतो? त्यांना आहे ना टेन्शन असतं. जर त्यांना 90 दिले नाही ना कुत्रेवाणी माणसं आणि 90 देऊन पडले ना कोणत्या डोक्याला खाटो झोपत आणि खाटा खाली आणि सारखे उलट्या करतात. पण पाणी नाही मागते बाई, उलटीच चाटी द्यात. एवढं भयान चित्र आहे. खरंय का कुठे भाग्यवान आहेत तुम्ही. आम्ही हे मिळाले आपल्याला. मग आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, पण मायेची बाकी गाठ घ्यावा. आपल्याला गुंतवलंय कोणी? माया. आता हा माया जाळ तुटत नाही. माझाही तुटत नाही, तुमचाही तुटत नाही. तिला मायेचा तमाशा असतंय. पण आपण असा अभ्यास करू माया तर काय आपल्याला तुटत नाही, पण माया शांत करण्याचं औषध आपल्याला आहे. हरिपाठ आणि काकडा. हरिपाठ आणि काकडा केला रंबादिक